आत्या हे आत्या तिकडं हे आत्या अगं तू रडतेस वय हे अगं पण तू रडते का भूक लागली का तुला मी काय खायला आणून देऊ का मी काय जावा नुसते खातच बसलेली असते का आणि मी काय लहान पोरगी आहे भूक लागली म्हणून रडायला मग पोटात दुखते का तुझ्या चल आपण जाऊ दवाखान्यात उठ लवकर चल नाही आता हाय का तुला भूक पण नाही लागली आणि तुझ्या पोटात पण नाही दुखत मग आता काय मला सांग तुला आधीपासून पैसे पाहिजेत म्हणून नाटक करतेस ना खरं बोल मेल्या मुर्द्या होती कडं मला काय दुसरी काय काम धंदे नाही का तू जाईत नाही तर नाही मारी ना तुला टोल्या होतीत ना ए तुझ्या नवऱ्याचा राग त्याच्यावर कशाला काढतेस ग तुझा नवरा जेल मध्ये गेला त्याची काय चूक आहे काय मामा जेल मध्ये गेलेत वय आजी खरं सांग मामा जेल मध्ये गेलेत मामा जेल मध्ये गेले धकाड मामा जेल मध्ये गेले काम झालं देवा आता माझी एवढी एकच विनंती आहे बघ मामांना लवकर घरी पाठवू नकोस हा कारण की काय होतं माहितीये का आम्ही आंबा आणतो का नाही सगळं आंबा मामा संपून टाकतात आम्हाला काय भेटतच नाही म्हणून का नाही लवकर नको पाठवू आता आमच्या घरातला आंबा संपून दे मगच पाठव हा एवढं एकच काम कर मेल्या मुर्द्या तुला घातला देऊन डाबऱ्यात तुला माझा नवरा तिकडे जेल मध्ये बसलाय तुला आमरसाचं पडलाय वैर आहे बघितलंस का या घरातल्या लोकांना ना माझी माझ्या नवऱ्याची अजिबात किंमत नाहीये भावाकडून काहीतरी मिळेल म्हणलं होतं पण इथं येऊन नवऱ्यालाच माझ्या जेल झाली पण सोडवायला बी जाय ना आता काय करू आणि कसं जगू मी ए तुझं तोंड बंद कर त्याचं काय बरं वाईट झालंय वे तर एवढा मोठा गळा काढती असती आणि काय ग तो जेल मध्ये मस्त खुशीत असेल चांगलं आयतं खायला मिळतंय ना त्याला कशाला सोडवायला पाहिजेत ग लय बाता मारत होता ना माझी इकडे वळख आहे माझी तिकडे वळख आहे मग सुट म्हणा आता स्वतःची स्वतः आणि तुझं लय तोंड चालत होतं ना भावाने माझ्यासाठी काय केलंय आणि तू काय केलंयस ग भावासाठी काय आता तू जर मला असं घालून पाडून बोलायला लागली रागाने बोलायला लागली तर मी काय करू घरातली कोण मला इज्जत बी द्यायची नाही ना ग ए तुझं आता नरड काढणं बंद कर बर का आणि किती बी गळा काढलात ना मोठ्यानं तर मला काय पागोळी येणार नाही लय राहू वाटत होतं ना तुम्हाला त्या कंपाऊंडरच्या हॉटेलमध्ये फुकटात बघा आता कर्माची फळं आता तर फक्त तुझा नवरा गेलाय जेलमध्ये पण एक दिवस आहे ना या वाड्यातल्या सगळ्यांनी जेलमध्ये टाकून आहे म्हणजे झालं वाटुळ्या खोराचा नाश करेल घरादाराचा आहे असं काय बोलते ग वय आता तर कसलंच टेन्शन नाही बघ हा लवकर सुट्ट्यात लग्नाचं अगं ते सुटले की लगेच करणार आहे लगीन हा वाट बघा ह्या जन्मात तो सुटत नाही तो फासावर लटकणारच अगं माझ्या नवऱ्याला नाही ना ग फाशी होणार ए त्या काळ तोंड्याला काय होत नाही तो लय थप्पा मारत होता ना मी अमेरिकेला जातो लंडनला जातो मग बस म्हणा आता जेल मध्ये तू चल बघू जेवायला अगं माझा नवरा तिकडे जेल मध्ये आहे आणि मला घास तरी गोड लागेल का सांग बरं अगं तुला गोड लागायला काय झालं चल तू जेवायला चल इथेच का नाही आता तू बोलवती म्हणून खाते बाया 2 घास May I come in, madam? Yes, come in. जय हिंद मैडम. जय हिंद. बसा इन्स्पेक्टर शिंदे.
ही देवी सिंग केसची फाईल. या गावात सगळ्यात आधी रूपाचा खून झाला होता. त्यानंतर रेश्मा गायब झाली होती. आणि हा मधला आरोपी देवी सिंग. आता ही केस मी तुम्हाला सोपतीये. सो बी केअरफुल. मला कुठलाही हलगर्जीपणा नकोय. आणि हा आरोपी देवी सिंग सुटता कामा नाही सुटणार मॅडम. तुम्ही निश्चिंत राहा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तरीही हा आरोपी साधा नाहीये. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मॅडम. या देवी सिंगला फासावर चढवायची जबाबदारी आता माझी. गुड. डॉक्टर, कोर्टात तुमची उलट तपासणी खूप गाजते. तुम्ही तुमच्यावर केले सगळे आरोप पुसून काढणार का? तुम्ही वकिली शिक्षण घेतलं आहे का? नाही. तरी तुम्ही केस लढताय. एका नामांकित वकिलाच्या विरुद्ध वकील म्हणून उभारण्याचा आत्मविश्वास आला तरी कुठून? आत्मविश्वास म्हणजे वकील त्यांना लागतो ज्यांनी गुन्हा केलाय. मी गुन्हा केलाच नाही तर मला वकील कशाला लागणार? आणि आत्मविश्वास म्हणत असेल तर तो माझ्या खरेपणातून आलाय. एकाच वेळी तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता? मी मॅनेज वगैरे काही करत नाही. खरेपणा. बाय द वे, तुम्हाला पर्सनली मुलाखत द्यायला आवडेल मला. जेलमध्ये येऊन भेटा. चल. डॉक्टरांची निर्दोष सुटका झालीच पाहिजे. 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 May I come in? येस. नमस्कार, मी इन्स्पेक्टर अमित शिंदे. देवी सिंगची केस दिव्या मॅडमच्या अंडर आता मी बघतो. ओ, दिव्याचं आणि माझं बोलणं झालं होतं. बसा ना तुम्ही, या. नाही, इट्स ओके. आज रेश्माच्या केस बद्दल तो बोलेल असा माझा अंदाज आहे. तुम्ही नीट वाचलंय ना सगळं? नाही, पण दिव्या तर म्हणाले की तुम्ही सगळं. माझं पूर्ण ऐकून तर घ्या. मी फक्त वाचलं नाहीये, त्या केसचा संपूर्ण स्टडी केलाय. थँक गॉड. तुम्हाला या केस संदर्भात काही डाऊट्स, काही विचारायचंय का? हो, मला फक्त एवढंच बोलायचंय की आता आपण दोघं मिळून या देवी सिंगला लवकरात लवकर फासावरती लटकूया. नक्कीच. मला आवडला तुमचा कॉन्फिडन्स. आपण नक्कीच त्याला फासावर पोहोचू. बरं, चला निघूयात. हो, मी बाहेर थांबतो. येस. हाच तो अजित कुमार देव. तुम्ही बसा. एक्सक्यूज मी, आज दिव्या मॅडम नाही आलाय का? केसचं टेन्शन घेतलंय का? आजारी वगैरे पडल्यात? हे इन्स्पेक्टर शिंदे. आजपासून दिव्या मॅडमच्या अंडर तुमची केस हेच बघणार आहे. काय झालं हसायला? नाही, काही नाही. मला आवडतं सतत हसायला. तुम्हीही हसत जा. खूप गोड हसता तुम्ही. आणि असंही हसणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. आता फक्त थोडेच दिवस ह्या बेड्या माझ्या हातात असणार आहेत. त्यानंतर माझे हे हात कायमचे मोकळे. जज साहेब, मी रेश्मा शिंदे यांच्या केस संदर्भात साक्ष घेण्यासाठी विजय शिंदे यांना इथे बोलवण्याची विनंती करतो.
परवानगी आहे. विजय शिंदे हाजीर हो. मिस्टर विजय, रेश्मा वहिनी स्वभावानं कशा होत्या? त्यांचं आणि तुमचं नातं कसं होतं? कसं होतं म्हणजे? चांगलंच होतं. ती स्वभावाने थोडी बुजरी होती, पण खूप छान होती. सगळ्यांना आवडेल अशीच होती ती. तुम्हाला आवडायच्या त्या? हा काय प्रश्न आहे? तुम्हाला आवडायची का? म्हणजे बायको होती ती माझी, आवडणारच ना मला. प्रत्येक नवऱ्याला आपली बायको आवडतेच असं नाही. जर का तुम्हाला त्या आवडायच्या तर त्यांना मूल होत नव्हतं म्हणून ट्रीटमेंट घ्यायला माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणीतरी मारल्याच्या खुणा होत्या. त्यांना खूप विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं त्यांना मूल होत नव्हतं म्हणून तुम्ही त्यांना मारलं. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. मी हात उचलला तिच्यावर. आणि मानसिक छळ? नाही. नक्की? जज साहेब, मूल होत नव्हतं म्हणून मी तिचा मानसिक छळ करत नव्हतो. आमच्यात वाद होते पण त्याची कारण. जज साहेब, आपण 21व्या शतकात राहतो, तरीही या ठिकाणी एका सुशिक्षित महिलेवरती मूल होत नाही म्हणून एक सुशिक्षित नवरा हात उचलतो, तिचा छळ करतो, हे काय माझ्या मनाला पटत नाही. आणि मिस्टर विजय, तुम्ही सुद्धा पोलिसांसोबत माझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसावर तुमची बायको गायब झाल्याचा, तिचा खून केल्याचा आरोप करताय. मी आरोप करत नाहीये. मला खात्री आहे की रेश्माला गायब करण्यामागे तुझाच हात आहे. हे छान आहे तुमचं. तुम्ही त्यांना मारायचं, त्यांचा छळ करायचा आणि ज्याने तिच्यावर इलाज केला, तिला डिप्रेशन मधून बाहेर पडायला मदत केली, त्यालाच गुन्हेगार ठरवायचं. जज साहेब, आर्या मॅडम म्हणाल्या ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी गुन्हे घडले, त्या त्या ठिकाणी माझे फिंगरप्रिंट्स मिळाले. मी मान्य करतो, मिस्टर विजयच्या घरी मी गेलो होतो, त्यांच्या घरी माझा वावर होता, पण त्याला काहीतरी कारण होतं. कारण होतं ना, तुला माझ्या बायकोला फूस लावायची होती. सोडणार नाहीये मी तुला. मिस्टर विजय, हो, शांत व्हा. जज साहेब, हे कोर्टासमोर मला धमकी देत आहेत. हे असलं कोर्टात अजिबात चालणार नाही. सॉरी जज साहेब. मिस्टर विजय, मला सांगा, एकदा दारू पिऊन तुम्ही तुमच्या बायकोला खूप मारलं होतं, त्या बेशुद्ध झाल्या होत्या, तेव्हा त्यांना क्लिनिकमध्ये तुम्ही ऍडमिट केलं होतं, तेव्हा मी त्यांना वाचवलं होतं. खरं आहे? खरं. एकदा टेन्शन मध्ये येऊन त्याने झोपेच्या खूप गोळ्या खाल्ल्या होत्या, तेव्हा सुद्धा मी त्यांना वाचवलं होतं. हे खरं आहे? खरं आहे. एवढं सगळं होऊनही तुमची सतत भांडणं होत होती. रेश्मा वहिनी तुमचं घर सोडून गेल्या होत्या, त्या पुलावरून जीव देणार होत्या, तेव्हा सुद्धा मी त्यांना वाचवलं होतं. हे खरं आहे? हो. मोठ्यानं बोला. हो. मला नाही, कोर्टाला सांगा. हो, खरं आहे. जज साहेब, मला जर का यांच्या बायकोला खरंच मारायचं असतं तर मी त्यांना वारंवार वाचवलं असतं का? अहो, मी त्यांचं काउन्सिलिंग करत होतो. त्यांनी एकदा जरी मला सांगितलं असतं ना की यांच्या त्रासाला कंटाळून बाहेर कुठेतरी त्यांचं प्रेम प्रकरण चालू आहे, तर मी त्यांना समजावलं असतं, पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करा, झालं गेलं सगळं विसरून जा. पण त्यांनी असं काहीच नाही केलं. मिस्टर विजय, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे तुमची बायको कुठल्या तरी परपुरुषाचा हात धरून पळून गेलीये. मिस्टर विजय, तुम्ही जाऊ शकता. पण हे अर्धवट तुम्ही जाऊ शकता, मला प्लीज. जज साहेब, पुढील साक्ष देण्यासाठी मी बजरंग पाटीलला इथे बोलवण्याची विनंती करतो. परवानगी आहे. बजरंग पाटील हाजीर हो. डॉक्टर, बजा, मला सांग, रेश्मा वहिनी गावातून गायब झाल्या तेव्हा गावात काही प्रोग्राम होता का? कोर्टाला त्याबद्दल काहीतरी सांग. होय, सांगतो की. मला काय भ्याव आहे कोणाचं?
ज्या दिवशी रेश्मा वहिनी गायब झाला का नाही त्या दिवशी वाड्यामध्ये डिंपलचा साखरपुडा होता. आपण सगळे तिकडे होतो. आपण सगळे म्हणजे नक्की कोण कोण होतं? प्लीज कोर्टाला नावं सांग. कोण कोण होते म्हणून काय विचारता? मी होतो, नाम्या होता, क्रिश होता, तुम्ही होता, वाड्यातले सगळे लोक होते. त्या नवरदेवच्या इकडची पण लोक होती, पण त्यांची नाव मला माहित नाही. फोन करून विचारू का? नाही बजा, फोन वगैरे करण्याची काही गरज नाहीये. मला सांग, मी दिवसभर वाड्यातच होतो? नाही, मला माहिती आहे तू सांगशील मी वाड्यातच होतो, पण काय तसं कोर्टाला सांगण्याची प्रोसिजर आहे. पण तू ऑब्जेक्शन माय लॉर्ड. हा माणूस याला हवी तशी साक्ष द्यायला साक्षीदाराला प्रवृत्त करतोय. मी नाही जज साहेब, मी त्याला हेच समजावतोय की कोर्टासमोर जे खरं आहे तेच सांग. मिस आर्या, त्यांना त्यांची उलट तपासणी करू द्या. बजा मला सांग, मी दिवसभर वाड्यातच होतो ना? होतं की. अहो तुम्ही दिवसभर वाढत होता. मला काय वाड्यातल्या कुठल्या पण लोकांना विचारा. काय मंगल ताई? वय वय वाड्यातच होता की तुम्ही? बजा तू जाऊ शकतोस. अजून काही विचारा की. नाही, काय लागलं तर पुन्हा बोलवेन मी तुला. जाऊ शकतोस. जज साहेब, पुढील साक्ष देण्यासाठी रेश्मा ज्या गाडीने मुंबईला गेली होती त्या गाडीच्या ड्रायव्हरला इथे बोलवण्याची विनंती करतो. परवानगी आहे. विशाल सुतार हाजीर हो. तुमचं नाव? विशाल सुतार. रेश्मा मॅडम इथून चालल्या होत्या तेव्हा त्या गाडीत एकट्याच होत्या? हो. त्या कुठे चालल्या होत्या? मुंबईला. त्यांनी मध्येच गाडी थांबवून तो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता असं तुम्ही मागच्या वेळी म्हणाला होता, खरं आहे हे? हो. मी तो व्हिडिओ पाहिलाय. मला सांगा, तुम्हीच त्यांना धमकावून तो व्हिडिओ त्यांच्याकडून करून घेतला नसेल कशावरून? अहो काय पण काय बोलताय? मी हे सगळं कशासाठी करीन? पैशांसाठी, त्यांच्याकडे असणाऱ्या दागिन्यांसाठी. तुम्ही त्यांच्याकडे असलेली कॅश बघितली असेल, त्यामुळे ते आत्महत्या करायला गेले असं भासवून तुला त्यांची प्रॉपर्टी हवी असेल. कुठनं बुद्धी सुचली आणि पेपर मधला फोटो बघून पोलिसांना माहिती द्यायला आलो असं झालंय. शाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात तेच खरं. मी एक साधा माणूस आहे हो. तुम्ही असं मला इनाकारण अडकवणार असाल तर चाललो मी. तुम्ही असं कुठेही जाऊ शकत नाही आणि परत जर कोर्टाचा अपमान होईल असं काही बोललात तर अटक करेन. जज साहेब, खूपच साधा माणूस आहे तो. त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. तुम्ही जाऊ शकता. जज साहेब, मी त्याचा राग समजू शकतो. आत्ताच जे काही मी ड्रायव्हर दादांसोबत वागलोय तसंच माझ्या बाबतीत घडतंय. मी खूप प्रामाणिकपणे रेश्मा वहिनींची मदत करत होतो. मिस्टर विजयला माझा मित्र मानला होता, त्यामुळे मी पर्सनल लेवलला त्यांची मदत करत होतो. पण त्याचं हे असं फळ मिळेल असं मला वाटलं नव्हतं. माझा मुद्दा कोर्टाला लक्षात आलाच असेल. कोणताही ठोस पुरावा नसताना फक्त कोणीतरी बोललंय म्हणून माझ्यावरती केस केली गेली आहे, आरोप केले गेले. याचा माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला खूप त्रास होता, खूप बदनामी होतीये. फरक फक्त एवढाच आहे, मी डॉक्टर असल्यामुळे ड्रायव्हर दादांसारखं चिडून बोलू शकत नाही. मला न्याय हवाय जज साहेब, आणि तुम्ही तो मला मिळवून द्याल याची मला खात्री आहे. कोर्टाची आजची कारवाई इथेच संपते. पुढील कारवाई उद्या सुरू होईल. खूप स्मार्ट समजता ना तुम्ही स्वतःला, पण काळजी करू नका, त्याचा काही एक उपयोग होणार नाहीये. कारण हे प्रकरण लवकरच तुमच्यावरती उलटणार आहे. हरकत नाही, तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला कुठलीच पर्वा नाही. रेश्माच्या बाबतीत डॉक्टर अजित कुमार देव यांनी त्यांच्या उलट तपासणीमध्ये त्यांच्यावर लावलेले आरोप खोटे ठरवले आहेत. रेश्माच्या बाबतीत जे घडलं तेच मंजुळाच्या बाबतीतही डॉक्टर करतील का, हा मोठा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्त्वाची केस म्हणजे इन्स्पेक्टर चव्हाण
या बाबतीत एसीपी दिव्या सिंग अजित कुमारला सोडतील काय होईल? डॉक्टर अजित कुमार यातून सही सलामत सुटतील का डॉक्टरांना फाशी होईल?